नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया। आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल अशी गव्हाची खीर। काही ठिकाणी गणेश चतुर्थीला गव्हाची खीर बनवली जाते। आमच्या सांगली कोल्हापूर साइडला तर गव्हाची खीर ही कंपल्सरी बनवली जाते गणेश चतुर्थीला। तर ही पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवतात हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्याचबरोबर गहू कांडायचे कसे याची आधुनिक पद्धत ही दाखवलेली आहे। त्याचबरोबर परफेक्ट अशी एकसंध अशी गव्हाची खीर कशी बनवायची याच्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी खपली गहू घेतलेले आहे। याला खपली गहू असे म्हणतात। जर तुमच्याकडे खपली गहू नसतील तर तुम्ही साधे गहू चांगल्या क्वालिटीचे घेतलेत तरीही चालतात। हे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। पूर्वी या खपली गव्हाचा उपयोग पोळ्या करण्यासाठी, पुरणपोळ्या करण्यासाठी व खीर करण्यासाठी वापरले जायचे। आता हे खूप दुर्मिळ ठिकाणी मिळतात। आता हे खपली गहू आपल्याला सुरुवातीला कांडायचे कशी, काही ठिकाणी त्याला वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत। आमच्या इकडे कांडायचे म्हणतात म्हणून मी इथे वापरलेला आहे। आता त्यासाठी थोडंसं 1 चमच्यावर पाणी हातावर घेऊन त्या गव्हांवर आपल्याला शिंपडून घ्यायचंय व हातानेच ते गहू ओलवून घ्यायचे आहेत। जास्त पाणी घालायचे नाहीत, किंचित पाणी घालून फक्त आपल्याला गहू ओलवून घ्यायचे आहेत। इथे मी कोमट पाण्याचा शिंतोडा इथे दिलेला आहे। आता त्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं गव्हाला ओलावा देऊन घ्यायचा आहे। आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता यानंतर आपल्याला हे गहू कांडायचे कशी। पूर्वी उकळीमध्ये पूर्वीच्या बायका हे गहू कांडायचे, तर आता आपल्याकडे सगळ्यांच्याकडे ते नसतं, तर मिक्सरमध्ये आता आपण हे कांडून घेणार आहोत। त्यासाठी काय करायचं, आता हे मी 2 बॅचेस मध्ये गहू कांडून घेणार आहे। इथे मी मिक्सरमध्ये जे पल्स मोडवर जे बटन असतं ते आपल्याला 2 ते 3 वेळा आपल्याला फिरवून हे गहू कांडून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, हे पल्स मोडवर कांडायचे आहे। आपण नेहमी फिरवतो उजव्या बाजूला, त्या पद्धतीने न फिरवता डाव्या बाजूला एक आपल्याला पल्स मोड असतो, त्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये कांडून घ्यायचे आहेत। त्याने काय होतं, फक्त त्याची साल निघते व थोडेसे गहू बारीक होतात। पण नेहमी पद्धतीने आपण जर मिक्सरमध्ये कूट बारीक करतो त्या पद्धतीने केले तर गहू खूप बारीक होतात, त्याची साल निघत नाही। तर इथे या पद्धतीने मी थोडीशी साल व गहू थोडेसे ठेचून घेतलेले आहेत। आता तुमच्याकडे सूप असेल तर तुम्हाला जर व्यवस्थित पाकडता येत असेल तर तुम्ही हे पाकडून घेऊ शकता, पण काही मुलांच्याकडे सूप ही नसते व पाकडता येत नाही, त्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे। यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं व हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर जो चोथा असतो तो ऑटोमॅटिक वरती येतो। लक्षात ठेवा, गहू चोळायचे नाहीत, हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचे। आता ते 2 वेळा ही प्रोसेस आपल्याला रिपीट करून घ्यायची, म्हणजे त्यातला जो चोथा असतो तो निघून जातो। आता यामध्ये मी कडक उकळलेले पाणी यामध्ये ओतणार आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेले आहे। आता हे उकळलेले 2 ग्लास पाणी या गव्हामध्ये ओतून आपल्याला मॅक्झिमम 1 तास व कमीत कमी अर्धा तास हे गहू भिजवून ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होतं, गहू कुकरमध्ये एकदम अलगद असे मऊसूत शिजतात। तुम्ही डायरेक्ट घातले तर थोडेसे ते शिजत नाहीत, कचकच राहतात। आता कुकरमध्ये मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेले आहे। मी एक अर्धा तास गहू भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायचे, त्यासाठी अलगद मी वरती फक्त टोपण कुकरचे ठेवलेले आहे, त्याला झाकण लावलेले नाही। आता इथे एक 2 ते 3 मिनिटातच इथे उकळी आलेली आहे पाण्याला। आता यामध्ये आपल्याला भिजवलेले जे गहू आहेत ते पाण्यासकट आपल्याला कुकरमध्ये ओतून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, डायरेक्ट कधी ओतायला जायचं नाही, या पद्धतीने झारीने ओतायचे, म्हणजे अंगावर गरम शिंतोडे अजिबात उडत नाहीत। तुम्हाला इथे दिसत असेल गहू थोडेसे फुगलेले आहेत, त्यातला जो व्हाईट भाग आहे तो थोडासा फुगलेला आहे, याचा अर्थ आपले गहू व्यवस्थित असे भिजलेले आहेत। आता ते मऊसूत असे कुकरमध्ये व्यवस्थित शिजतील। आता सगळे मी पाणी इथे कुकरमध्ये ऍड करून घेतलेले आहे। पाण्याचे प्रमाण तुमच्या गव्हाच्या क्वालिटीनुसार कमी किंवा जास्त लागू शकते। मी इथे सुरुवातीला 2 ग्लास व आता 2 ग्लास असे एकूण 4 ग्लास पाणी वापरलेले आहे। आता लगेच आपल्याला याला झाकण लावून शिट्टी काढायची नाही। काय होतं, असं लावल्यावर उतू जातं व सगळा आपला गॅस खूप शिंतोडे पडतात व खराब होतो। यासाठी काय करायचं, नुसतं वरती टोपण ठेवून याला उकळी काढून घ्यायची। आता उकळी आली की यामध्ये आपल्याला 2 चमचा तेल किंवा 2 चमचा तूप यामध्ये घालायचे आहेत।
इथे मी 2 चमचे तूप घातलेले आहे, त्यामुळे काय होतं गहू मध्ये फेस जास्त येत नाही व गहू उतू जात नाही कुकरमधून, त्याचबरोबर मऊसूत असे आपले गहू शिजले जातात। आता याला आपल्याला व्यवस्थित असं झाकण लावून एक 9 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, पण मोठा गॅस करून अजिबात ही शिट्टी काढायची नाही, नाहीतरी गहू अजिबात शिजत नाहीत। आता बारीक गॅस करायचा व आपल्याला एक 9 ते 10 शिट्ट्या याला काढून घ्यायच्या आहेत। आता बारीक गॅस करून इथे मी 9 ते 10 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। इथे बघा तुम्हाला गॅसवर दिसत अजिबात माझं उतू गेलेलं नाही, फक्त शिट्टी होताना जे शिंतोड आले तेच फक्त टोपणावर आलेले आहेत। या पद्धतीने आपण गहू शिजवून घेतले की आपला गॅसही खराब होत नाही। आता लगेच झाकण उघडायचं नाही, पूर्णपणे थंड झालं की मग आपल्याला झाकण उघडायचं आहे। हे बघा मी पूर्णपणे वाफ जाऊन दिलेली आहे, यामुळे काय होतं अलगद आतल्या आत गहू शिजत राहतात व गहू मऊसर असे शिजले जातात। हे बघा छान असा दुधाच्या कलर सारखा, आपण दूध न वापरल्या सुद्धा याला छान असा कलर आलेला आहे, त्याचबरोबर आपले गहू व्यवस्थित शिजलेले आहेत, त्याचबरोबर त्याला खाली कुठेही आपले गहू कुकरला लागलेले नाहीत। आता गहू शिजलेत का नाहीत कसे चेक करायचे, आता इथं हातावर आपल्याला गरम गरम घ्यायचे नाही, थोडेसे थंड झाले की हातावर गहू घ्यायचा व हाताच्या दोन्ही बोटांमध्ये प्रेस करून अलगद प्रेस केल्यावर त्यामधून अशी बाहेर आलं पाहिजे, त्यातली मलई बाहेर आली पाहिजे, म्हणजे समजायचं आपले गहू व्यवस्थित शिजलेले आहेत। गहू तर खिरीमध्ये दिसला पाहिजे परंतु शिजलेला असला पाहिजे, त्यामध्ये कचकच राहता कामा नये, एकसंध असा आपला गहू शिजला गेला पाहिजे, तरच गव्हाच्या खिरीची मजा येते। इथे बघा आपला गहू व्यवस्थित शिजलेला आहे। जर तुमचा ह्या स्टेजला गहू शिजला नाही तर काय करायचं, यामध्ये गरम पाणी घालायचं, अजून एक 4 ते 5 शिट्ट्या त्याला करून घ्यायच्या। लक्षात ठेवा आता मी ह्या कुकरमधून हे एका पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे। जर तुमचा कुकर मोठा असेल तर तुम्ही त्यामध्येच गूळ घालून ते शिजवू शकता। लक्षात ठेवा गूळ घालायच्या आधी गहू पूर्णपणे शिजला पाहिजे। एकदा जर तुम्ही त्यामध्ये गहू घातला तर पुन्हा गव्हामध्ये जर तुम्ही एकदा गूळ घातला तर पुन्हा गहू अजिबात शिजत नाही। तुम्ही कितीही पुन्हा खीर शिजवली, 1 तासभर जरी शिजवली तरी सुद्धा गहू शिजत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा गूळ घालायच्या आधी कंपल्सरी गहू शिजवून घ्यायचा, हीच सगळ्यात मोठी खिरीची ट्रिक असते, हे लक्षात ठेवायचं। काय करतात सगळेजण पुन्हा शिजले जाईल असं म्हणतात आणि पुन्हा गुळाबरोबर गहू शिजत नाही, गुळामुळे त्याला थोडासा असं कोटिंग येतं कठीणपणा, त्यामुळे त्याची आतली जी बाजू असते गव्हाच्या ती शिजली जात नाही। इथे माझा पूर्णपणे गहू शिजला गेलेला आहे, त्यामुळे यामध्ये आता मी गूळ घातलेला आहे। एकूण इथे मी 2 वाटी गूळ घातलेला आहे। माझा गूळ थोडासा कमी गोड आहे म्हणून मी इथे 2 वाटी गूळ घातलेला आहे। तुमचा जर गूळ गोड असेल तर तुम्ही इथे 1 ते 1.5 वाटी गूळ वापरला तरी चालेल। गुळाचे प्रमाण परफेक्ट असे सांगता येत नाही, कारण की प्रत्येकाच्या आवडीनुसार ते कमी किंवा जास्त असू शकते, परंतु गव्हाची खीर ही गोडच छान लागते। आता सगळ्यात मोठी स्टेप म्हणजे गव्हाच्या खिरीमध्ये जे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने रवी घ्यायची व आपल्याला गहू व्यवस्थित असे घोटून घ्यायचे आहे। गव्हाची खीर ही कंपल्सरी घोटूनच घ्यावी लागते, तेव्हाच ती एकसंध होते। पूर्वी याच पद्धतीने घोटली जायची। मी आता रवी घेऊन याला व्यवस्थित असे घोटून घेते, एक 15 ते 20 मिनिटं कंटिन्युअस, जोपर्यंत गूळ शिजत नाही त्याचबरोबर आपल्याला ही खीर घोटून घ्यायची आहे। या पद्धतीने खीर घोटून घेतली की व्यवस्थित अशी त्याला एकसंध अशी मलईदार आपली खीर तयार होते। पूर्वीच्या बायका या पद्धतीनेच घोटून घ्यायच्या। इथे मी 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित अशी खीर घोटून घेतलेली आहे। तुम्हाला दिसत असेल गहू असा अखंड न दिसता व्यवस्थित असा मिसळलेला दिसत आहे, शिजलेला दिसत आहे। आता या स्टेजला मी काजू व बदाम थोडे तुपावर परतून घेतलेले आहेत, ते यामध्ये मी ऍड करून घेते। आता यामध्ये लक्षात ठेवा पळीनं न हलवता जितक्या वेळ तुम्ही सर्व करणार आहात खीर तोपर्यंत आपल्याला सगळी ही जी प्रोसेस आहे, ही जी रवी आहे जी मी वापरलेली आहे यानेच मिक्स करत जायचं, म्हणजे त्यामुळे काय होतं जास्तीत जास्त वेळा आपली खीर घोटली जाते। आता इथे मी अंदाजे एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे खवा असेल तरीही तुम्ही वापरा, पण सगळ्यांच्याकडेच खवा अवेलेबल नसतो म्हणून इथे मी घटसर असे दूध वापरलेले आहे। यामुळे काय होते खिरीचा जी
टेस्ट आहे किंवा त्याला जी मलईदार टेक्स्चर आहे ते येण्यास खूप अशी छान मदत होते. त्यामुळे दूध कंपल्सरी वापरा. वरून आपण खिरीवर दूध घालतोच, पण या पद्धतीने 1 वाटी जेव्हा खीर आपण शिजवतो त्यावेळी दुधाचा वापर नक्की करा. त्यामुळे काय होतं, खूप छान अशा मलाईदार त्याला टेक्स्चर येतं. आणि जर तुमच्याकडे खवा असेल तर थोडासा खवा तुपावर परतून तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल. हे बघा, आपण खवा न वापरता नुसतं दूध वापरून सुद्धा एक संद अशी आपली खीर तयार झालेली आहे. ह्या खीर करायला थोडेसे कष्ट जास्त लागतात, परंतु लक्षात ठेवा याची चव कशालाही तोड नाही, एवढी अप्रतिम लागते सगळ्या खिरींमध्ये. इथे मी 1 चमचा सुंठ पावडर वापरलेली आहे. इथे मी गुळाचा वापर केलाय, त्यामुळे सुंठ व मी जायफळ इथे अर्धा चमचा वापरलेली आहे. याचं कॉम्बिनेशन गुळाबरोबर अतिशय सुंदर जातं. जेव्हा तुम्ही साखर वापरता तेव्हा त्याबरोबर वेलचीचं कॉम्बिनेशन वापरावं. व किंचित असं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मिठामुळे एखाद्या गोडाच्या पदार्थाची चव अप्रतिम लागते. इथे या पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे. गूळ घातल्यानंतर कंप्लीट मी एक अर्धा तास व्यवस्थित त्याला घोटून शिजवून घेतलेला आहे. अशी मस्त अशी आपली अप्रतिम अशी खीर गणपती बाप्पासाठी तयार झाली. त्यामुळे या गणेश चतुर्थीला ही खीर तुम्ही नक्की करून बघा. आणि ही आजची ही पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया गणेश चतुर्थी स्पेशल अशा मस्त अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.